मित्रांनो, सहज चाललो होतो घराकडे, तर रामचंद्र भाऊ यांची कपाशी पाहिली आणि असं वाटलं 2 मिनटं पाहून घ्या. SRTवरची कपाशी आहे त्यांची. खूप कैऱ्या आणि खूप माल आहे. साडेचार बाय 1 वर लागवड आहे. आमच्या भागात अशी कपाशी आम्हाला तर अजून दिसली नाही. हे बाग कापसाची बोंड पाहून घ्या, काय माल लागेल पहा. येसनी झाली मागं, इकडे पहा. गेले 4 ते 5 वर्षापासून यांनी वावर नांगरला सुद्धा नाही. बैलाची मेहनत, बैला फक्त कापूस याचं काम बस. लागवड टोकन यंत्रांनी खरंच शेती एकदम सुखकर झाली. दादा आपल्याला एक हे वरदान शेतकरी म्हणलं तरी चालेल. पहिल्यांदा फार कष्ट होती. नांगराचं, रोट्या मारायचा, बेड पाडायचे, ते लय कुठं होती. पण आता शेतीला एक चांगला अन्नदाता भेटला असं मला वाटतं. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकतात. कैऱ्याची बी क्वालिटी काय एकदम क्वालिटी म्हणजे क्वालिटी. आणि मी मागच्या बाहेर लावतो 8 दिवस पहिली, मी 2-3 कैऱ्या अशा फोडून पाहिल्या, पण त्याच्यामध्ये आळाई म्हणजे दिसलीच नाही. आमच्याकडे एका कैरीमध्ये 2-2, 4-4 आळ्या. हे बरं आमच्यात पूर्ण भाऊ बी आहे बरं का तिथं. शेतकरी फक्त सुधारला पाहिजे बस. दादाचं म्हणणं एवढं, शेतकरी सुधारला पाहिजे, खर्च कमी झाला पाहिजे. पाहून घ्या भाऊ, SRTवरचा कापूस पाहून घ्या. ढवळा फट्टा घेऊन कैऱ्या पहा. आता इकडे मागं बी काबरी कैऱ्या पहा तुम्ही. क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये माल आहे. अरे भाऊ राम राम. अरे सहज चाललो होतो गावाकडे, पण पाहिलं म्हणलं तुमचं माल पाहू. आता एक व्हिडिओ बी काढून घेऊ. खरंच आपल्याला देव माणूस भेटला पण दादाच्या रूपात. मी तर एकत्र शेतीला लगी. काय तुमचे कपाशी पाहून लोक बी ते करूले. काय माल आहे, काय रे मस्त आहे. एकच नाही ना आता. हो का. काय तुमचं म्हणे 2 मिनटं मी आलो तर बोला बरं. सर्वांना नमस्कार. आज रस्त्याने घरी जाते वेळेस तुकाराम भाऊ गायकवाड हे सहज शेतावर चक्कर मारायला आले आणि त्यांनी परिस्थिती बघितली. तर मित्रांनो, आपण जो वारंवार व्हिडिओ टाकले आहे शेताची, तर या ठिकाणी आपण 80% कापूस एका वेळेस फुटलेला आहे आपला. आणि तो वेचून झाल्यानंतर जे राहिलेलं वरती 10-20 कैरी आहे, या पुढच्या 15 दिवसामध्ये फुटणार आहे. आणि या खाली आपण जर बघत असाल तर खूप मोठं प्रचंड तण झालेलं आहे इथं. आणि या ठिकाणी आपण ग्लायफोसेटचा फवारणी घेतो आहे 150 ml. तर SRT शेतीमध्ये वेळेला खूप महत्त्व आहे. आणि तुम्ही जर योग्य वेळ साधली तर तुम्हाला योग्य परिणाम मिळत्या. परंतु शेतकरी या गोष्टी समजून घेत नाही. कोणी म्हणतं आज साखरपुड्याला जाऊन येऊ, कोणी म्हणतं लग्नाला जाऊन येऊ. शेती करत असताना शेतीला वेळ पण देणं महत्त्वाचं आहे, पण तो अचूक द्यायला पाहिजे. कारण शेती काबड कष्ट करण्याचे विषय नाही आहे. या ठिकाणी युक्ती वापरून आणि वेळेत काम करावं लागतं. तर आता पुढच्या 15 दिवसामध्ये हा कापूस पूर्ण डिस्ट्रॉय होईल. नंतर काय घ्यायचं तुम्ही आता? परंतु आपलं या ठिकाणी पूर्ण तण हे जागेला मरून जाईल. आणि हे पूर्ण तण जागेला मेल्यामुळं जमिनीला सच्छिद्रता निर्माण होईल. आणि खाली जमिनीत गांडूळ असल्यामुळं आपली जमीन पुढच्या पिकासाठी तयार असेल. म्हणजे या ठिकाणी आपण जे म्हणतो विना नांगरणीची शेती, तर ही शेती विना नांगरणीची नसून ही रात्रंदिवस गांडुळामार्फत होणारी, सूक्ष्मजीवांमार्फत होणारी आणि बुरशांमार्फत होणारी नांगरणीची जमीन आहे. त्यामुळं आपली जमीन 24 तास ही रेडी असते. तर या ठिकाणी ग्लायफोसेट मारतो आहे आपण. आणि हे आता पुढच्या 10-12 दिवसामध्ये डिस्ट्रॉय होऊन जाईल आणि पुढच्या पिकासाठी आपली जमीन सज्ज होऊन जाईल. तोपर्यंत हा पूर्ण कापूस शेताच्या बाहेर निघून डिस्ट्रॉय होऊन जाईल. आणि या ठिकाणी आपण पुढच्या पिकाची लागवड करू शकतो, तीही ताबडतोब. म्हणजे SRTमध्ये तुम्हाला थांबण्याचं वेळ गरज नाही आहे. आमचे जुने बेड असल्यामुळं या ठिकाणी लगेच तुम्ही दुसरी पिकाची तयारी करू शकता. गहू असेल, हरभरा असेल किंवा दुसरं काही इतर पिकं असेल. अजून तर अर्ध्या कैऱ्या बाकी हो तुमच्या. हो, तर मग आता फुटेल ना. आता आजच्या तारखेपासून 1 महिना जरी आपण आणखी पुढे गेलो तरी हा कापूस पूर्ण फुटणार आहे.
आणि पुढं हरभरासारखे पीक आपण या ठिकाणी 2 लाईन घेऊ शकतो. म्हणजे आपण जमीन खाली न ठेवताना या ठिकाणी 3 कामं केली आहेत आपण. इकडं आता आपण आपली कापसाची वेचणी चालू आहे, खाली आपण तण जागेला मारतोय आणि पुन्हा तिसऱ्या पिकाची तयारी पण करतोय. म्हणजे जमिनीला जैव पण आपण फुकटात देतोय, कारण आता याची आयुष्य संपलेलं आहे कापसाचं. ह्याच्यात पानं गळायला लागली. काही लोक दुर्री घेतात, पण तिचं कसं करते मग? कापूस हा ते जे बियाणं आहे, आता जे आपल्याकडे बियाणं आलेलं आहे हे बियाणं दुरीसाठी नाही आहे. याचा आपण एकच फ्लॅश घेतला पाहिजे आणि तो काढून दुसरं पीक घेतलं पाहिजे. पिकांची फेरपालट केली पाहिजे. हा आपण तण जागेला मारले म्हणजे ही पिकांची फेरपालटच झाली. आणि या ठिकाणी बघू शकता कुठेही बोंडाळीचं तुम्हाला एकही बोंड सापडणार नाही. त्याचं कारण असं आहे का हवा आणि सूर्यप्रकाश या 2 गोष्टी आपल्याला फुकटात मिळत्या, परंतु या ठिकाणी शेतकरी